बेकायदेशीर विदेशी नागरिकांवर कारवाईसाठी डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम लागू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना। राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या जाळ्यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम कार्यान्वित करण्याची घोषणा केली। आमदार स्नेहा दुबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की काही विदेशी नागरिक शिक्षण किंवा मेडिकल व्हिसावर भारतात येतात आणि व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे देशात राहतात। काही जण जाणीवपूर्वक लहान गुन्हे दाखल करून घेतात, जेणेकरून न्याय प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यांना परत पाठवता येत नाही। या पद्धतीचा गैरफायदा घेतला जात होता। यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अशा किरकोळ गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेऊन संबंधितांना तातडीने त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 68 नायजेरियन नागरिकांना परत पाठवण्यात आलं असून 122 जण डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की नव्या प्रणालीमुळे पोलीस आणि इमिग्रेशन विभाग यांच्यात समन्वय साधला जाईल। त्यामुळे व्हिसा संपल्यानंतरही देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांची माहिती तात्काळ पोलिसांना मिळेल आणि त्यांच्यावर कारवाई करणं सोपं होईल। यासोबतच वैध पासपोर्ट व व्हिसा नसलेल्या विदेशी नागरिकांना घर भाड्याने देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल। याबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अंमली पदार्थ तस्करीत सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच ड्रग्ज सेवन चालवणाऱ्या कॅफे व आस्थापनांवर धाडी टाकून कठोर कारवाई होणार आहे। नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचाही विचार सुरू आहे। याचबरोबर ड्रग्ज व्यवहारात सहभागी आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कठोर भूमिका सरकारने घेतली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। या चर्चेत विधानसभा सदस्य नानाभाऊ पटोले, हेमंत ओगले, राहुल पाटील आणि विलास तरे यांनी सहभाग घेतला। चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे।